पावसासंदर्भातल्या बातम्या आता पाहणार आहोत। बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमधला आता पूर हा ओसरलेला आहे। पावसाने काहीशी उसंत घेतलेली आहे। काल नाशिकमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पाणी साचलेलं होतं आणि अनेक गाड्या तरंगत असल्याचं सुद्धा दृश्य पाहायला मिळालेलं होतं। मात्र आता पावसाने त्या ठिकाणी उसंत घेतली आहे। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। चंदन, ऋषाली, काल रात्रीनंतर पाऊस आता थोडा कमी झालेला आहे आणि त्यामुळे आता गोदावरी परिसरामध्ये जो काल पूर आला होता तो देखील ओसरायला सुरुवात झालेली आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेला काल पाणी होतं। आज मात्र या ठिकाणी दुतोंड्या मारुतीच्या तळपायाजवळ पाणी असल्याचं आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी जरी ओसरलं असलं तरी या ठिकाणचे जे छोटे छोटे गोदाघाट परिसरातले पूल आहेत त्या पुलावरून हे प्रवासी, हे यात्रेकरू जे आहेत ते कसा धोकादायक प्रवास करतायत ते आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो। खरं तर पाण्याची पातळी कधीही वाढू शकते अशा पद्धतीच्या सूचना या सातत्यानं प्रशासनाच्या वतीनं देण्यात येत आहेत। इथे काही कर्मचारी पोलिसांचे आणि महापालिकेचे तैनात केले जातील असं काल गिरीश महाजनांनी सांगितलं। प्रत्यक्षात मात्र आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर हे परगावातून येणारे जे पर्यटक आहेत, जे भाविक आहेत, ज्यांना या परिसराची जास्त माहिती नाही आहे, ते भाविक कशा पद्धतीनं या पाण्यामधनं प्रवास करतायत हे आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। खरं तर पाणी जरी कमी वाटत असलं तरी पाण्याचा प्रवाह हा कुठल्याही क्षणी अचानक वाढतो आणि त्यामुळे अशा पद्धतीनं या गोदाघाट परिसरामध्ये अशा पद्धतीचा प्रवास किती धोकादायक असू शकतो। समोर आपण बघतोय काही लहान मुलं आहेत ते देखील या ठिकाणी पोहत आहेत। मात्र एकूणच काल आपण बघितलं की अचानक पाण्याची पातळी वाढली आणि त्या ठिकाणी एक वाहन जे होतं, एक चारचाकी वाहन या ठिकाणी अडकलं, ते रेस्क्यू करावं लागलं। या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर पालिका प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या वतीनं या संपूर्ण गोदाघाट परिसरात कर्मचारी तैनात करायला हवेत। गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढत असताना या ठिकाणी कोणालाही येण्यास मज्जाव करायला पाहिजे। गंगापूर धरणातून आता पुन्हा पाणी सोडण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे कदाचित 2-3 तासांनंतर गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी पुन्हा वाढू शकते। अशा वेळेला हे जे प्रवासी, हे जे यात्रेकरू भाविक नाशिकमध्ये येत आहेत, ज्यांना या परिसराची माहिती नाही आहे आणि जे अशा पद्धतीनं या पाण्यामध्ये धोकादायक प्रवास करतायत, आंघोळी करण्यासाठी थांबतायत, त्यांना कुठेतरी सूचित करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं आता प्रशासनानं या ठिकाणी काहीतरी कारवाई करण्याची आवश्यकता आहे। गंगापूर धरणातनं 1000 क्युसेक्सच्या वेगानं पाण्याचा विसर्ग होणार आहे आणि त्यामुळे पुढच्या काही वेळात पाण्याची पातळी गोदाघाट परिसरात देखील वाढण्याची शक्यता आहे। ऋषाली, नक्कीच धन्यवाद चंदन।